नमस्कार, मी डॉक्टर अमित ढवस, डायबेटॉलॉजिस्ट, मधुमेह तज्ज्ञ। आज आपण डायबिटीज आहार, हायपरटेन्सिव्हमध्ये आहार आणि कोलेस्ट्रॉल वाढलं असेल तर कसा आहार याच्यावर आपण चर्चा करूया। डायबिटीज हे रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढल्यामुळे होणारा आजार आहे, त्याच्यामुळे बरेचसे कॉम्प्लिकेशन होते। तर त्याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मेडिसिनसोबत, एक्सरसाइजसोबत आपल्याला आहारालाही तेवढंच महत्त्व आहे। आहारामध्ये आपल्याला लेस शुगरी म्हणजे आपल्याला लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थाचं जास्त प्रमाणात सेवन करणं गरजेचं आहे। हाय ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ जर आपण आहारामध्ये सेवन केले तर त्याच्यामुळे आपल्या रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढतं आणि जेणेकरून पुढे येणाऱ्या काळामध्ये आपलं त्याचे कॉम्प्लिकेशनला होण्याचे चान्सेस वाढतात। म्हणून आपण कमी साखरेचे प्रमाण असलेले पदार्थ घेण्याचे नाही, जसे ज्वारी, भाकरी, कन्या, सोयाबीन, प्रोटीन इंटेक्स त्याला वगैरे वाढवण्याचं प्रमाण वाढवलं पाहिजे। तसंच आपलं डायबिटीजमध्ये आपल्याला बीपीला सुद्धा कंट्रोल करून ठेवायची गरज पडते। म्हणजे बीपीला कंट्रोल करायसाठी आहारामध्ये आपण मिठाचं सेवन खूप कमी प्रमाणात करायला पाहिजे। मिठाचं सेवन कमी करायचं, पापड, लोणचं आणि ज्याच्यामध्ये पिझ्झा, बर्गर ज्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण खूप जास्त असते असे पदार्थ आपण अवॉइड करायला पाहिजे। त्याचप्रमाणे आपले जर कोलेस्ट्रॉल जर वाढत असेल, कोलेस्ट्रॉल जर वाढलं असेल तर आपण त्याला कंट्रोल करणं, म्हणजे समजा HDL कोलेस्ट्रॉल आपल्याला ते चांगलं कोलेस्ट्रॉल असते, त्याला वाढवायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे? दूध, दही, पालक किंवा हिरव्या भाज्या यांचं प्रमाण खूप वाढवायला पाहिजे। नट्समध्ये तुम्ही बदामसुद्धा खाऊ शकता। तसेच सकाळचं विटॅमिन डी आणि कॅल्शियमचे रिसोर्सेस म्हणून आपण सकाळचं कोवळं ऊन, म्हणजे 7-7:30च्या अगोदरचं कोवळं ऊन ज्याच्यामध्ये हार्मफुल रेडिएशन नाही राहत, त्या उन्हामध्ये आपण एक्सरसाइजसुद्धा करायला पाहिजे। आणि डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेले काही सप्लिमेंट घेऊनसुद्धा आपण शुगर, BP, कोलेस्ट्रॉल आणि कॅल्शियम आणि विटॅमिन डी ह्या सप्लिमेंटला पुरेपूर आपल्या शरीरामध्ये ठेवू शकतो, जेणेकरून आपल्याला डायबिटीजमध्ये होणारे हाडांचे विकार म्हणजे आर्थरायटिससारखे आजार किंवा अंगदुखी किंवा पायावर सूजन येणे हे प्रकार कमी होणार। तर सगळ्यांना मी विनंती करतो की आपलं डायबिटीज स्क्रीनिंग झाल्यानंतर डायबेटॉलॉजिस्टला दाखवून त्यांना योग्य डाएटचा चार्ट घेऊन त्याच्यानुसार आपलं डाएट फॉलो करणं अति आवश्यक आहे। थँक्यू।